परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने महान शेख बाबा धुंदेजीच्या आदेशाप्रमाणे आजची मासिक नवी होम कार्य परमात्मा एक सेवक बारसगडचे मुक्काम माने यांच्या निवासस्थानी पार पडलेली आहे। त्या अनुषंगाने बाबाच्या आज्ञेप्रमाणे चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे। या संपूर्ण भगवत कार्यात स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। सर्वांचे सद्गुरू धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा धुंदेजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। आई वाराणसी सुद्धा उपस्थित आहेत। आईंना माझा प्रणाम। आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष मंडळाचे मार्गदर्शक किसनजी मते मार्गदर्शक पेट्रोल पंप ही या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उपस्थित आहे, यांना माझा नमस्कार। उपाध्यक्ष परमात्मा सेवक रवीजी कडव लेदळा पिरोळा या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून उपस्थित आहे, यांना माझा नमस्कार। प्रमुख पाहुणे पांडुरंगजी मदनकर मार्गदर्शक मौदा भूतमागेजी बालाजी ठवकर देवाजी ठवकर संपूर्ण मंडळाचे मार्गदर्शक कार्यकर्ता उपस्थित सेवक सेवकुनी लहान मुलं सर्वांना माझा नमस्कार। नमस्कारजी नमस्कार। या ठिकाणी संचालक करते कन्नूजी यांना सुद्धा माझा नमस्कार। आजचा विषय माझ्या जागृती करता 4 तत्व 3 शब्द 5 नियम सेवकावर घडणारे अनुभव चर्चा बैठक सुरुवात आहे आणि मला संचालक मुद्द्यांनी थोडक्यात बोलण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यांच्या शब्दाचे पालन करून मी आपले विचार मांडत आहे। चांगले विचार या ठिकाणी सुरुवात आहेत आणि बाबाने दिलेली शिकवण 4 तत्व 3 शब्द 5 नियमाची आहे। आपल्या शिकवण बाबाच्या आदेशाप्रमाणे अनेक मला म्हणून चाललं जातं, पण तिला निभवणे कठीण आहे। बोलता बोलता बोलून जातो, पण तिला सांभाळणे हे प्रत्येकाची जबाबदारी आहे। बाबांनी थोडक्यात विनंती आणि प्रार्थना दिलेली आहे, तिचा विचार आपल्याला जीवनामध्ये करावता आहे, जीवनभर करावता आहे, परंतु आपल्याला समजणार नाही। बाबांनी विनंती करण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी दिलेली आहे। विचार आपल्याला चर्चापेढे माध्यमातून करायचा आहे आणि ही बैठक त्याच विषयावर आपण दर आठवडी घेतो, कोणी 15वारी किंवा महिन्यावारी घेतो आणि ही चर्चा बैठक तेच आहे की आपण काय शिकवणार आहे, काय घेऊन जाणार आहोत। आपल्याला या ठिकाणी भाऊनी सांगितलं आहे सत्य आहे, त्यांचे विचार आपल्या अंतःकरणात साठवून आपल्या कुटुंबात आचरण आणणार। अनुभव असेल की आपण प्रत्येक माणूस दुःखी होतो आणि दुःखातूनच आपण कितीतरी वैद्यवाणी पंडे पुजारी केलो, काय खायला लागला नाही आणि शेवटी एखाद्या सेवकाच्या सहकार्याने एखाद्या माणसा शब्दावर आपल्याला भगवत कार्य मिळालं आणि एका ज्योतीचा अधिकार मिळाला, तोपर्यंत आपल्याला कितीतरी वैद्यवाणी पुजून आपल्याला काही मिळालं नाही, सरळ ठेवून गेले आणि शेवटी प्रत्येक कुटुंबात अनुभव आहे। माझ्या कुटुंबातला अनुभव थोडक्यात मी सांगत आहे की माझ्या कुटुंबात माझ्या मुलाला डॉक्टर सांगितला नो गॅरंटी आहे, वाचणार नाही। त्या दिवशी मी विचार केला आणि डॉक्टर म्हणतो याला होतं आला आहे 50 वर्ष, तर या मुलगा वाचणार नाही। शेवटी विचार केला आणि कुटुंबातली 3 भाऊ आम्ही 4 बहिणी मोठ्या परिवारामध्ये होतो आणि त्यांना विचार केला की आपण एका धर्मामध्ये जावं का। त्यांनी सांगितलं तुझ्या बिगलला तूप आहे। बाबांनी आपल्या कुटुंबात भावाची बैठक घेतली, त्यांना विचारलं का हे संध्याचा मंत्र आहे, या मंदिराला जप कोण करते। सर्व भावाने नाकार दिला। शेवटी बाबांनी विचार केला की असाही मारावचा आहे, म्हणून बाबाने होकार दिला आणि एका संध्याच्या मंदिरात जप करून आज हे भगवत तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवला। त्या पद्धतीने मी कुटुंबामध्ये विचार केला, सर्व आई वडील भावांना बसवलं, एकदम 2 3 बसवलं, कोणी नाकार दिला, कोणी तयार झाले नाही। तुझ्या बिगाला तू पाय आणि माझ्या मुलावर बाधा होती। मी विचार केला एक दिवस एका सेवकाला विचारलं की ही बाधा या महाराज गेल्यावर निघेल का। त्यांनी विचार केला अरे तुझ्या कुटुंबात व्यसनी लोक आहेत, तुला मार्ग मिळणार नाही। हा व्यसनाला मार्ग मिळत नाही, व्यसन बंद करून मार्ग मिळते। आणि मी 2-3 महिने विचार केला, मुलाची तब्येत वाढत गेली आणि एक दिवस शुक्रवार होता आणि सेवकाला भेटलो आणि सेवकाने सांगितलं तुला मार्गात मरायचं आहे म्हणजे तुला कुटुंबाला करावं लागेल। दिवस शनिवार होता
5व्या महिन्याची 1 तारीख 2000 मध्ये मी आपल्या कार्यकर्ता माझे जिबाजी कुपडे होते त्यात गेलो 3 सेवक घेऊन. त्यांनी सांगितलं तुला मार्ग मिळत नाही. म्हणलं काहून? तुझ्या कुटुंबामध्ये भाऊ आणि वडील व्यसनी आहेत पण हा व्यसनाला मार्ग नाही. त्यावेळेस मी विनंती केली मला मी येथून गेल्यावर आपला कुटुंब वेगळा करीन आणि भगवंता एक दिवस नाही मला शब्द द्या. त्यांनी मला 3चा शब्द दिला नाही. नाही म्हणजे हा मार्ग कसा नाही होत. आणि 3 जणांना त्यांना विचार पडला आणि काही सेवक त्यांना सांगितलं की त्या व्यसन करत नाही याला कोणताच सर्व नाही आहे. त्यावेळेस त्यांनी 3 जणांनंतर मला शब्द दिला ज्यामध्ये तू 7 दिवसाचे कार्य करून टाक. ते शब्द मी आलो ना आपल्या कुटुंबात बाजूला एक रूममध्ये कार्य केलं. सर्व फेसबुक केलं. भगवंताचं सायंकाळी सर्व साफसफाई करून एका भगवंताची ज्योत लावली आणि त्या ज्योतीमध्ये सांगितलं भगवंता आजपासून मी जे वचन दिले आहे ते वचनात पालन करीन. माझ्या कुटुंबाचे बाधा आहे नष्ट करा. वचनावर दिलेल्या शब्दाप्रमाणे वागीन वागत राहीन. आणि त्या दिवसापासून माझ्या मुलाची बाधा नष्ट झाली. दुसऱ्या बाधा आली नाही आणि औषधी उपचार सुद्धा बंद केला. पण ती बाधा आता 26 वर्ष झालेली आहे ती बाधा आली नाही. म्हणून बाबाने सांगितलं तो शब्दावर चालेल ते सोबत मी राहीन भगवंत राहील. पण आपण काम झाला माझा का करू तुझ्या हे परिस्थिती आपल्याला निर्माण आहे. सेवकांना विनंती आहे पहिल्या दिवसाची आठवण पहिल्या दिवशी आपण होतो का आणि आज आहो का तो विषय जर आपण केला मार्गाच्या आधी आपण कसे होतो आणि आज कसे आहो मार्गात आल्यावर तो विषय जर आपण केला सगळी आपल्याला कोणी गारबोट लावणार नाही कोणी वाईट बोलणार नाही कोणी चोरी करा टाकूवर म्हणणार नाही. म्हणून बाबाने 3 शब्द सांगितलेले आहेत. सत्य मेळायला ते मला म्हणतो ते बाबाने त्याचा विचार सांगितलेला आहे. अग्निवेगात तेज कोण काद्यापेक्षा काळा कोण आणि पाण्यापेक्षा पतला कोण हा प्रश्न माझ्यासमोर आला होता. मी विचार केला की मला शब्द विचारते कसा. त्यावेळेस मला थोडी माहिती भेटली होती. काद्यापेक्षा कलंक काळ आहे तो निघत नाही. काद्या पुसा निघून जाईल हा पुक्का लावला हा मिटून जाईल. पण एखाद्या स्त्रीला एखाद्या माणसाला कलंक लागला तो निघणार नाही. आणि क्रोध अग्निपेक्षा तेज आहे. अग्नी पेटे दिसते पण क्रोध कोण दिसत नाही. आणि पाण्यापेक्षा पतला ज्ञान आहे. प्रत्येक बदलावर ज्ञान आहे. हा ज्ञान कोणी सांगू शकत नाही कोणाला दिसत नाही परंतु त्या सत्यता त्या भगवंताला माहीत आहे. म्हणून हे 30 बाबा तुमच्याजीने प्रत्येक सेवकात दिलेला आहे. ते विचार तुम्ही करा मी करीन. आणि मला थोडक्यात बोललेलं हाते दिले शब्दाचं पालन करून मी आपले विचार या ठिकाणी थांबवत आहे. सर्वांना माझा नमस्कार.